झूमध्ये एवढी गर्दी आणि कोणता प्राणी पाहण्यासाठी झाली माहिती आहे का तुम्हाला? चला पुढं दाखवते की एवढी गर्दी कोणता प्राणी पाहण्यासाठी झाली आहे. आणि हे दोघं तर पळतच आहे, कारण ना वरदला ना खूप जवळून असं दाखवायचं होतं त्यामुळं. तर हा पहा पांढरा वाघ. तर तुम्ही पांढरा वाघ पाहिला आहे का? तर तुम्ही जर ह्या झूमध्ये आले असेल तर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल, आणि नसेल आला तर माझ्या व्हिडिओमार्फत पहा. तर हा पांढरा वाघ आहे आणि तोही भरपूर मोठा होता आणि खूप डरकाळ्या फोडत होता. पाण्याजवळ आलेला होता इथं पाणी पिण्यासाठी, पण काही पाणी पिला नाही. एक आळस दिला आणि परत तो ना इकडून तिकडून फेऱ्या मारत होता मस्त. हा वाघ जो आहे ना तो अजिबात माणसांकडे पाहत नव्हता आणि त्याला इंग्लिश तर अजिबातच कळत नव्हती. त्याच्यामुळे कुणी हाय केलं काय केलं तरी तो इकडं काय पाहत नव्हता माणसाकडे. त्याचंच चाललेलं होतं फिरण्याचं काम. तर चला असा होता हा पांढरा वाघ. हाही वरदनी खूप जवळून असा पाहिला. आणि तुम्ही जर वाघाची डरकाळी ऐकली नसेल ना तर ही पहा, वाघाची डरकाळी अशी असते. झूमधले हे प्राणी लहान मुलांनी पाहिले ना की लहान मुलं खरंच खूप खुश होतात. आज संडे होता आणि बरेचसे जण ना आपल्या लहान लहान मुलांना घेऊन आले होते आणि इथं ट्रिप पण येतात ते. तर ना आज गर्दी भरपूर अशी होती, तरी पण ना खूप लांब लांब चालायला लागतं प्राणी पाहण्यासाठी. तर इथं ना नंतर आम्हाला हरणं पण दिसलेले होते, ते पण पाहिली. त्यानंतर ना आता खूप कंटाळलो होतो चालून चालून, त्यामुळे ना आता घरी जायला निघालेलो होतो. 6 वाजता हे झू बंद होतं. तर आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.